आज सामान्य कालातील 22वा रविवार आहे. आज आपण नवीनाचा दुसरा दिवस देखील साजरा करतो. आजचा विषय आहे स्वर्ग राज्याची आगमनाची आशा. स्वर्ग राज्याची आगमनाची आशा. इंग्लिशमध्ये आपण बोलतो होप फॉर इटर्नल लाईफ. होप फॉर इटर्नल लाईफ. मृत्यूनंतरच्या जीवनाची आशा. आणि आपण आपल्या मृत्यूनंतर कशाची आशा निर्माण करतो? थोडंसं कठीण आहे, डिफिकल्ट आहे. आजचा पहिला वाचन सिराच्या पुस्तकातून घेतलेला आहे. हा पुस्तक एका पवित्र माणसाने आपल्या मुलासाठी एक नोंद म्हणून लिहिले होते. यामध्ये त्यांनी जीवनाचे मूल्य व जीवनात नम्र राहण्याचे महत्त्व स्पष्ट करत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल स्पष्ट करतात की जुन्या करारामध्ये देवाने स्वतःला त्याच्या निवडलेल्या लोकांसमोर आग, वादळ, अंधार किंवा मोठ्या आवाजातून प्रकट केले होते. पण नवीन करारात येशूने सार्वजनिक प्रसंगाद्वारे, चमत्काराद्वारे आणि त्याच्या प्रचार कार्याद्वारे निवडलेल्या लोकांसमोर स्वतःला म्हणजे देवाला प्रकट केले होते. पण त्यात फरक काय आहे? काहीच फरक नाही. दोघांनीही निवडलेल्या लोकांना मदत केली व देव अशा लोकांशी अधिक जवळचा आहे जे जीवनात नम्र आणि साधे आहेत. प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात लोकांचे महत्त्व स्पष्ट करत आहे. जेव्हा तुमच्या पेक्षा जास्त महत्त्वाचा कोणी पार्टी किंवा लग्नात येतो तेव्हा तुम्ही काय करतात? पण कधीकधी आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये मुद्देबद्दल गोंधळून जाऊ शकतो की येशू नम्रतेबद्दल बोलत आहे की येशू लाजीर वाण्याबद्दल बोलत आहे. नम्रता आणि लाजीर वाण्यामध्ये फक्त थोडंसंच फरक आहे. आणि हा फरक तेव्हाच आपण समजू शकतो जेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा मिळेल. जेव्हा आपल्याला पवित्र आत्म्याच्या दान किंवा देणग्या मिळत आहे तेव्हा त्या 7 दानापैकी मनासाठी दान स्पष्ट करणाऱ्या 3 वेगवेगळ्या दानं आहेत. त्यात समज, बुद्धी आणि ज्ञान आहे. समज, बुद्धी आणि ज्ञान. समजुतीची देणगी आपल्याला आपल्या विश्वासाचे रहस्य जाणून घेण्यास मदत करत आहे. बुद्धी आपल्याला सर्व गोष्टीमध्ये देवाची इच्छा शोधण्यास आपल्याला मदत करत आहे. व ज्ञान म्हणजे देवाचा ज्ञान इतर सर्व गोष्टीपेक्षा वर आहे. ते आपल्याला जग वेगळ्या पद्धतीने पाहण्यास मदत करत आहे देवाच्या नजरेतून. आजची सुवार्ता शुभवर्तमान 3 गोष्टी स्पष्ट करून आपल्या समोर ठेवत आहे. समज, ज्ञान व बुद्धी. कोण अधिक महत्त्वाचं आहे हे समजून घेणं मी महत्त्वाचं आहे की समोरचं व्यक्ती महत्त्वाचं आहे? त्या विशिष्ट क्षणी आपल्याला काय करायचं आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. व शेवटी योग्य वेळी योग्य गोष्ट करणं म्हणजे बुद्धी म्हणजे ज्ञान आहे. जर आपण हे सर्व केलं तर नम्रता आणि लाजीर वाणेपणामधील अंतर आपल्याला समजून येईल, दिसून येईल.
आता आजच्या विषयाकडे आपण पाहूया. स्वर्ग राज्याची आगमनाची आशा. शाश्वत जीवनाची आशा काय आहे? मृत्यूनंतरच्या जीवनाची आशा याचा अर्थ काय आहे? आणि आपल्या मृत्यूनंतर आपण आशा कसं आपण निर्माण करतो किंवा करू शकतो? कोण जास्त महत्त्वाचं आहे हे समजून घेणं, त्या विशिष्ट क्षणी आपण काय करू शकतो ते जाणून घेणं, आणि शेवटी योग्य वेळी आपण योग्य गोष्टी करण्यासाठी शहाणं म्हणजे बुद्धी लावून देवाचं ज्ञान वापरून करणं हे महत्त्वाचं आहे. आणि पवित्र मर्या आपल्याला योग्य वेळी काही करण्यास कसं मार्गदर्शन देईल याच्यात देवाचं ज्ञान आहे. ते आपल्याला कसं मार्गदर्शन करेल त्याच्यात देवाची योजना काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र मर्या आपल्याला आपल्या मृत्यूनंतरच्या जीवनाची आशा बळकट करण्यास कशी मदत करत आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र मर्या नेमकी काय करत असते आपल्या जीवनामध्ये? पवित्र मर्याची भूमिका आपल्या जीवनामध्ये काय आहे? ती सेवकांना त्यांनी सेवकांना काय सांगितले होते? लग्नाच्या मेजवानीबद्दल याची चमत्कार देवाचे प्रभू येशूची चमत्कार आपल्याला माहीत असेल, ठाऊक असेल. आणि त्यावेळी पवित्र मर्या सेवकांना काय सांगत असते? ती सेवकांना सांगत आहे की तो तुम्हाला जे काय करायला सांगेल ते तुम्हाला करावे लागेल. आणि सेवक काय करतात? प्रभू येशूच्या शब्दाच्या प्रतिसादात उलट ते सेवक काहीही बोलत नाही. ते फक्त कार्य करतात प्रभू येशूच्या आदेशानुसार. ते पवित्र मर्याचे ऐकतात, म्हणजे सेवक पवित्र मर्याचे ऐकतात. पवित्र मर्याला ते समजून घेतात आणि म्हणून त्यांच्या कार्याद्वारे प्रभू येशूचा चमत्कार होऊन जातो. त्या सेवकांनी योग्य वेळी योग्य काम केले. कल्पना जर आपण केलं तर जर एका सेवकाने नाही म्हटले असते तर काय झालं असता? आणि तो पवित्र मर्याचे तो सेवक जर पवित्र मर्याचे ऐकलं नसतं तर कसं झालं असता? त्याच प्रकारे आपली भूमिका त्याच्यात काय आहे? शाश्वत जीवनाची आशा निर्माण करण्यात आपली भूमिका काय आहे? योग्य वेळी योग्य काम करणं गरजेचं आहे. ते पवित्र मर्याचे ऐकतात, ते पवित्र मर्याला समजतात आणि ते पवित्र मर्याचा आवाज ऐकून प्रभू येशूच्या शब्दाद्वारे कार्य करतात. आपल्याला पण पवित्र मर्याचे जे शब्द आहे ऐकायला पाहिजे, समजायला पाहिजे व त्याच्या शब्दाद्वारे देवाची जी योजना आहे आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला करायला पाहिजे. जर आपण पवित्र मर्याचे ऐकले आणि आपण तिच्या शब्दाला समजून घेतले, तिच्या मध्यस्थीद्वारे आपण शाश्वत जीवनात आपल्यासाठी आपण जागा तयार करू शकतो. ती आपल्याला जीवनात नम्र राहण्यासाठी शिकवेल, ती आपल्याला मार्गदर्शन करेल व ती आपल्यासाठी स्वर्ग राज्यात जागा तयार करेल. या मिसामध्ये भाग घेताना, सहभागी होत असताना आपण शाश्वत जीवनाची आशा ठेवूया.